पहिला हेडफोनचा भाग्यवान विजेता आहे सुयोग खेडेकर चिपळूण। तिकीट क्रमांक 519 सुयोग खेडेकर चिपळूण। तिकीट क्रमांक 1134 सिद्धांत मोहिते। तिकीट क्रमांक 1134 हा दुसरा भाग्यवान विजेता आहे। जर इथे नाव वाचलेला कोणी विजेता असेल त्याने लगेचच आपलं पारितोषिक घेऊन जायचंय, बक्षीस घेऊन जायचंय। आणि तिसरा भाग्यवान विजेता आहे रोहित सावर्डेकर 979। तिकीट क्रमांक 979 रोहित सावर्डेकर। प्रसाद चौगुले तिकीट क्रमांक 1506 प्रसाद चौगुले। कृपा करून हे नाव वाचतोय ते जर जवळ असतील यापैकी एक भाग्यवान विजेता इथेच उभा आहे। चला या मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना लगेच पारितोषिक पण देऊन टाकूया। तिकीट क्रमांक 1147 उदयसिंग लांडगे म्हणजे आमचे लांडगे सरांना हे हेडफोनचं प्राइस जाते। उदयसिंग लांडगे जर इथे जवळपास असाल तर आपण आपलं तिकीट इथे घेऊन यायचंय। तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्हाला हे पारितोषिक मिळणार आहे। तुमचं तिकीट जर माझ्या खिशात असेल तर ते प्राइस मी घेणार आहे, एवढं लक्षात ठेवा। तिकीट क्रमांक 1920 राजवर्धन चव्हाण। 1920 राजवर्धन चव्हाण। तिकीट क्रमांक 900 लक्ष्मण बंडू निकम। लक्ष्मण बंडू निकम आपण आपलं तिकीट घेऊन या आणि आपलं बक्षीस घेऊन जा। दिलीप खांबे तिकीट क्रमांक 37 दिलीप खांबे। तिकीट क्रमांक 581 सचिन पाकळे। तिकीट क्रमांक 581 सचिन पाकळे आणि हे बक्षीस आपण त्यांच्या अर्धांगिनीला देऊन टाकूया 581। पण तिकीट दाखवल्यावर आता द्यायचं नाही। तिकीट जर कदाचित बाळाच्या खिशात असू शकतं, अजून कोणाच्या खिशात असू शकतं। ज्याचं तिकीट ज्याच्या हाती ससा तो पारधी। तिकीट क्रमांक 886 यश मनोज डिके। यश मनोज डिके 886। पूजा वहिनी आपणास विनंती करतो की आपण आपणा शुभ हस्ते 2 तिकीट काढावीत। तिकीट क्रमांक 1034 योगेश नाचणकर। 1034 योगेश नाचणकर। एक 1051 के बी थोरात। 1051 के बी थोरात। 1051 के बी थोरात। ज्यांची नावं वाचले त्यांनी आपलं तिकीट घेऊन यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय। सुशील गोरिवले तिकीट क्रमांक 1525 सुशील गोरिवले 1525। तिकीट क्रमांक प्रकाश 1041 वावरे प्रकाश।
1041. आणि आता शेवटचा 15वा हेडफोन विजेता ठरतोय सुरेश कुंभार, तिकीट क्रमांक 132. सुरेश कुंभार 132. आपण स्थानापन्न व्हा, मान्यवरांना विनंती. आणि जी नावं वाचली त्यापैकी इथे कोणी हजर असतील तर त्यांनी व्यासपीठाच्या पाठीमागे यायचंय, आपली बक्षिसं घेऊन जायचंय. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करायचंय. मी विनंती करतो प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर, सामन्याला सुरुवात होते. हेडफोन विजेत्यांची नावं पुन्हा एकदा वाचतोय. सुयोग खेडेकर 519, सिद्धांत मोहिते 1134, रोहित सावर्डेकर 979, प्रसाद चौगुले 1506, उदयसिंग लांडगे 1147, राजवर्धन चव्हाण 1920, लक्ष्मण बंडू निकम, दिलीप खांबे 37, सचिन पाकळे 581, यश मनोज जिके 886, योगेश नाचनकर 1034, थोरात केबी 1051, सुशील गोरविले 1525, वावरे प्रकाश 1041, सुरेश कुंभार 132. या सगळे हेडफोनचे विजेते आहेत. जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपलं तिकीट कुपन दाखवायचं आहे आणि आपलं बक्षीस या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर दुसरी सोडत या ठिकाणी होणार आहे. मंचाच्या दोन्ही बाजूला जे डगआउट आहेत ते प्लेयर्ससाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कृपया प्लेयर्स व्यतिरिक्त जर त्या ठिकाणी कोणी बसलं असेल तर तो डगआउट प्लेयर्ससाठी खाली करायचा आहे. मी विनंती करतो प्रेक्षकांना की मॅचसाठी जे डगआउट उपलब्ध केलेत ते प्लेयर्ससाठी आहेत, तर त्यांच्यासाठी कृपया ते खाली करावेत. आजच्या दिवसातला यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे प्रेझेंट्स आमदार शेखर निकम चषक 2023 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आजच्या दिवसातला हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. आतापर्यंत आपण ऐकत होतात अतिशय गोड आवाज या ठिकाणी प्रशांत आदवडे सर यांचा. त्यांना साथ या ठिकाणी मधुरी तुषार बिजितकर सर आता तात्पुरतं आपलं नक्कीच रजा घेत आहेत. कृपया प्रेझेंटेशन बॉक्सच्या बोर्डला टेकू नका, सर्वांना विनंती आहे. दरम्यान दुसरा आजच्या दिवसातला उपांत्य फेरीचा हा सामना श्रीराम निंबळी वर्सेस सचिन भाऊ 11. अतिशय मातब्बर संघ या ठिकाणी, मातब्बर दरम्यान गुणवंत व्यासपीठावर काही मान्यवरांचं आगमन होतंय. त्यापैकीच आमचेच ज्येष्ठ सदस्य, आमचे मित्र आणि असुर्डा गावचे सरपंच सन्मान्य पंकज साळवी यांचं इथे आगमन झाले. मी विनंती करतो आमच्या यंग बॉयजचे ज्येष्ठ सदस्य समीर काझी, आपण पंकज साळवी यांचा सन्मान करावा. समीर काझी, आपण व्यासपीठाकडे या. दरम्यान सामन्याला सुरुवात. P1चं षटक या ठिकाणी मार्गस्थ झालेलं आहे. फरदीन काझी सचिन भाऊ 11 कडून. सलामीचे फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला असेल नक्की त्याच्याबद्दल बोललं जाईल उस्मान पटेल. या ठिकाणी आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, टप्प्यानंतर मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हेरला आणि घोषित क्षेत्रात 2 धावा. 2 धावांनी संघाचा धावफलक उघडत आहे दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. फरदीन काझी या ठिकाणी नक्कीच स्ट्राईकला आलेला फलंदाज. दुसऱ्या चेंडूचा समाचार घेतला. घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा पाहायला मिळाल्या. आमचे मित्र आणि असुर्ड गावचे सरपंच पंकज रूप बुवा साळवी, प्रेमानं आम्ही त्यांना बुवा म्हणतो. सनी गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू या ठिकाणी समाप्त. धाव फलक 2 या आकड्यावरती पोहोचतंय. अतिशय चुरशीची अशी ही लढत आहे. पाहायला लागेल कोण बाजी मारतंय. फायनलसाठी आजचा हा मुकाबला असणार आहे. सेमीफायनलचा मुकाबला सध्या मार्गस्थ.
अडके पुन्हा एकदा क्रॉस द बॅट चेंडू पिच झाल्यानंतर थोडा स्लो झाला होता, धीम्या गतीने दंदन करत जोपर्यंत मिड ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. उत्कृष्ट असं एफर्ट या ठिकाणी नक्कीच लाजवाब, परंतु निर्णय मात्र येतोय चौकार. डीजे प्लीज या. पूर्ण या सावड नगरीमध्ये सह्याद्री क्रीडा संकुलावरती रंगतोय उपांत्य फेरीचा सामना. मातब्बर संघ या ठिकाणी आगास करतोय. फरदीन गाजी आपल्या बॅट मधून मिडॉन रिजन मध्ये हा पहिला चौकार आपल्या वैयक्तिक खेळातून तिसऱ्या चेंडूवरती. अजूनही याच षटकातील 3 चेंडू येणं शिल्लक. काय घडतंय, काय बिघडतंय, उस्मान आणि फरदीनची जोडी काय कमाल करते. कालच्या दिवसात खरोखर या ठिकाणी उस्मानची बल्लेबाजी, या ठिकाणी उस्मानची फलंदाजी ही बघण्यासाठी जे लाखो प्रेक्षक या ठिकाणी नक्कीच ऑनलाईन स्वरूपात आणि या ठिकाणी सावड नगरीत जमा होत आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू सनी या ठिकाणी नक्कीच पर्यंतची पराकाष्ठा आता करावी लागेल. मोठं आव्हान. लॉफ्टेड डिलिव्हरी या ठिकाणी, फ्लाइटेड डिलिव्हरी आणि काही या ठिकाणी चेंडूचा स्पर्श देखील बॅटला नव्हता ना. निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी आता बॅकअप कमबॅक करतोय पूर्णपणे. गेममध्ये कमबॅक करणं नक्कीच गरजेचं असेल. आणि आता मात्र या ठिकाणी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. अतिशय सुरेख या ठिकाणी फरदीन जर बोलायचं झालं तर आपल्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असं क्रिकॉन, जसं आपण प्रशांत आठवडे सरांकडून या ठिकाणी नक्कीच ऐकलं होतं की गेले काही सत्र क्रिकेटच्या हंगामामध्ये अगदी घमासान या ठिकाणी फरदीनची बॅट तळपते. पुन्हा एकदा फरदीन सनियाचा सामना करेल. तात्पर्यंत चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप वरील हा चेंडू थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी नक्कीच होती आणि आता देखील पुन्हा रिझल्ट सेम होतोय. निर्धाव चेंडूची सांगता याच षटकात 5व्या चेंडूमध्ये. अजूनही एक या ठिकाणी चेंडू येणं शिल्लक आहे. सनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फरदीन या ठिकाणी 6 वैयक्तिक आणि सांघिक धावांवरती खेळताना अजूनही नक्कीच धक्का बसला नाहीये. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा हा फलंदाज, ज्याची या ठिकाणी नक्कीच फॅन फॉलोईंग पाहिली तर मगाशी आपण बघितलं तर टीम मिटिंगमध्ये जाण्यासाठी त्याला 3 ते 4 ठिकाणी फोटो सेशन नंतर जावं लागत होतं. तर उत्कृष्ट अशी फॅन फॉलोईंग प्रत्येक खेळाडूची आहे आणि ही आलेली आहे त्यांच्या मेहनतीतून. या ठिकाणी पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट अलॉंग विथ द कार्पेट जातोय चेंडू. धन धन करत सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण केलं जातंय, फील्ड केलं जातोय. नॉन स्ट्राईक एंडचा या ठिकाणी नक्कीच थ्रो केला गेला. तोपर्यंत 1 धाव काढून पूर्ण. षटक क्रमांक 1 ची सांगता होते 7 धावांवरती बिनबाद. डीजे प्लीज या. आमदार शेखर निकम साहेब, लोकप्रिय आमदार शेखर निकम साहेब चषक 2023. आज यांचा वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळा सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होता. तरी देखील आतापर्यंत या ठिकाणी याच सावड नगरीत यंग बॉयज क्रिकेट क्लब कडून हे 32व्या वर्षात पदार्पण होत आहे. या टुर्नामेंटचं हे घवघवीत यश आहे मित्रांनो. याच टुर्नामेंटमध्ये जसं आपण पाहिलं की एक प्रेझेंटेशन मॅच देखील झाली आणि येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला महाराष्ट्र बाहेरचे, गुजरात असतील, त्यानंतर श्रीनगर असतील, वेगवेगळ्या प्रांतातले खेळाडू देखील येणाऱ्या काही कालावधीत काही सत्रांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. P1चा षटक या ठिकाणी मार्गस्थ. मोठी मॅच आहे मित्रांनो आणि मी विनंती करतो या ठिकाणी 25 मिनिटं आपल्याला दिली जातात. 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही 5 षटकं पूर्ण करायची असतात. नक्कीच वेळेचं बंधन आहे, शिस्तबद्ध या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. या ठिकाणी फ्लाइटेड डिलिव्हरी लोअर फुल टॉस पर्यंत चेंडू खेळून कळलाय. जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड केलं जातं डीप मिड विकेट रिजन मधून थ्रो येतोय. उत्कृष्ट अशी फेकी गोलंदाजी या ठिकाणी करत असताना या ठिकाणी सरळ हातामध्ये गोलंदाजाच्या फेकी येते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. विकी हे दुसरं षटक हाताळतोय.
नक्की विकीला या ठिकाणी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, कारण की एक मोठं नाव आहे. त्या नावाला मात्र नक्कीच या ठिकाणी न पाहता आपल्या मेहनतीवरती या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि तितकंच या ठिकाणी मनोबल देखील वाढलेलं असतं प्रेक्षकांतरू. उस्मान पटेल पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. या ठिकाणी ऑफस्टम्पला सोडून जाणारा चेंडू थोडासा वाईड होतोय आणि अवांतर चेंडू या ठिकाणी हेरला पंच पात्रे सर यांनी आणि आता मात्र या ठिकाणी अवांतर चेंडू पहिला वहिला घोषित केला जातोय. एका धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 9 या आकड्यावरती. 6 षटकांचा हा सामना असेल. या 6 षटकांच्या सामन्यामध्ये दुसरं P2चं हे षटक प्रगतीपथावर. मार्गस्थ गोलंदाज पुन्हा एकदा सामना करेल उस्मान पटेल. पुन्हा एकदा लय ह्या नावाचा दरार आहे का, या नावाची भीती आहे का. चेंडू पिचवर झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या स्टंपवरून त्यानंतर मात्र जातोय वाईडच्या दिशेने. अवांतर चेंडू हेरला. धावफलक या ठिकाणी एका धावसंख्येने वाढतंय. धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. 10 आकडा जर आपण सांगितलं तर सचिन तेंडुलकर सर यांच्या जर्सीचा, जो आता BCCI ने त्यांच्या सन्मानार्थ रिटायर केला गेलाय. जो कोणीही आता हा फलंदाज किंवा गोलंदाज हा आकडा आपल्या जर्सीवर परिधान करू शकत नाही. यानंतर पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती पिचिंग आणि त्यानंतर हलकीची कडा मिळते आणि सुरेख या ठिकाणी आउटस्विंग कालपासून पाहायला मिळत आहेत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देईन, तुषार सरांनी जसं आठवण केली होती, गणेश सावर्डेकर सर यांनी स्वतः मेहनत घेऊन या पिचचं या विकेटचं या ठिकाणी नक्कीच खूप मेहनत सह्याद्री घेऊन क्रीडा संकुलावर आज प्रेक्षकांनी भरभरून, क्रीडा रसिकांनी भरभरून दाद दिले. खरोखर मनापासून धन्यवाद तुमच्या मनोरंजनासाठी आणि तुमच्या व्यवस्था आणि खाण्यापिण्याची सोय होण्यासाठी आपण पलीकडे ग्राउंडच्या पाठीमागे खाऊ गल्ली म्हणजेच फूड कोर्टची व्यवस्था केली. त्या ठिकाणी तुम्हाला चिकन भाकरी, मटन भाकरी, वडे मटन, वडे चिकन, चिकन वडे आणि अनेक प्रकारचे कबाब, चमचमीत पदार्थ तिथे खायला मिळतील. तरी या संधीचा आपण लाभ घ्यावा. इथे बक्षिसांची खैरात होते. उस्मान पटेल याच्यासाठी दत्तात्रय तेटांबे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक जमा होतंय. या ठिकाणी झेल आणि झेल या ठिकाणी संधी होती, संधी दवडली नाही वाया आणि क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर या ठिकाणी झेल. पुन्हा एकदा डीजे. ठिकाणी घेतला गेला. थर्ड अंपायर मी विनंती करतो, थर्ड अंपायर या ठिकाणी असेल त्या ठिकाणी योग्य तो या ठिकाणी टेक्निकल टीमचा नक्कीच सपोर्ट घेतला जाईल. तर थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच पात्रे सर काम पाहतील. जोपर्यंत अतिशय सुंदर या ठिकाणी यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे प्रेझेंट्स आमदार शेखर निकम चषक 2023 आपण पाहतोय. तुडुंब या ठिकाणी गर्दी या ठिकाणी दिसते आणि याच गर्दीचं नक्की हे श्रेय जात आहे त्या यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डेला आणि आपल्या सर्वांचे आमदार, लोकप्रिय आमदार शेखर निकम सर यांना. अतिशय उत्कृष्ट टेक्निकल टीम या ठिकाणी, जेणेकरून स्पर्धेला कुठलाही गालबोट लागू नये. तर स्पर्धेमध्ये या ठिकाणी अतिशय निर्णय हे बिनचूक असावेत यासाठी प्लॅनिंग करणं महत्त्वाचं असतं आणि हे प्लॅनिंग गेल्या 32 वर्षांच्या अनुभवातून येत असतं. नवनवीन योजना देखील याच्यातूनच मिळत असतात. तर थोड्याच वेळात आपल्याला निकाल समजणार आहे आणि हा विजय आहे या ठिकाणी या स्पर्धेचा की एक टेक्निकल टीमच्या साहाय्याने हा रिझल्ट येतोय आणि नो बॉल असा घोषित केला जातोय. अतिशय सुंदर या ठिकाणी LED स्क्रीनवर आपण पाहू शकतो की पूर्ण एव्हिडन्स या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर मात्र टेक्निकल टीम आपण त्यांचे देखील पुन्हा एकदा धन्यवाद. तर नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो टेनिस क्रिकेट.in साठी देखील.
खरंच एक अतिशय सुरेख, कारण की प्रत्येक चेंडू या ठिकाणी महत्वाचा असतो. प्रत्येक धावसंख्या करत असताना एक एक धाव देखील या ठिकाणी महत्वाची असते. तर आपण पाहिलं पहिल्या दिवशी देखील या ठिकाणी जेव्हा आपल्याला रनआउट ची संधी या ठिकाणी होते आणि त्यावेळेस कुठला फलंदाज नक्की बाद केला गेला हे पाहिलं नाही, तेव्हा देखील आपल्याला टेक्निकल टीमच्या समस्या टेक्निकल टीमच्या याच टेक्निकल रिजनमुळे हेच विजन क्लिअर असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी डिसिजन देता आले. आदित्य तुम्हाला 2च मिनिटं थांबवतोय. या ठिकाणी आता दुसरा ड्रॉ सुद्धा इथे घोषित झालेला आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण दुसरी 15 बक्षिसं काढली गेलेली आहेत. थोड्याच वेळात ती सुद्धा नावं आपल्यासमोर घोषित केली जातील. दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यातीलच आमच्या सावड येथील ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत. मी विनंती करतो आमच्या क्लबच्या पूनम वहिनी, आपण अंकिता सावंत यांचा सन्मान करावा. फ्री हिटचा हा चेंडू होता, परंतु लोअर फुलटॉस स्पर्धेचा चेंडू शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये फील्ड केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूने धावफलक रोखून धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. पूनम वहिनी, आपण अंकिता सावंत यांचा सन्मान करावा. पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट या ठिकाणी अक्रॉस द बॅट खेळलं गेलं. बघता बघता दोघांनी नजरेच्या नजरेमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन धावून काढतायत. एका संख्येने नक्कीच धावसंख्या पुढे सरकते, ती पोहोचते 13 या आकड्यावरती. P2चं हे षटक मार्गस्थ. विकी थोडासा महागडा ठरतोय, परंतु नक्कीच प्रयत्नांना यश येतं जोपर्यंत आपण प्रयत्न करण्याचे सोडत नाही. आणि प्रयत्न करणं हे जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत यश कधी ना कधी नक्की आपल्या पायाला नक्कीच चुंबन घेत असतं. दरम्यान P2चं हे षटक आणि त्याचा शेवटचा चेंडू अनावारीचं असं षटक मानलं जातं, कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त या 38 सर्कलच्या बाहेर असतात. आता मात्र स्ट्राईक एंडला ज्या माणसासाठी, ज्या फलंदाजासाठी या ठिकाणी तुडुंब गर्दी, तोच उस्मान पटेल. या ठिकाणी उस्मानचा बल्ला टक साऊंड देतोय. काय जातोय सर पावल यांच्या दिशेला. मिळॉनच्या डोक्यावरून 6 रनांसाठी डीजे प्लीज. हा सर्व क्रीडा रसिकांच्या प्रेमाला पहिला षटकार समर्पित करतोय. अतिशय सुरेखरित्या याचा समाचार घेतला होता. शेवटच्या चेंडूचा P2 ची 2 षटकं P1 P2 मात्र संपुष्टात येत आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला नक्कीच खरा उतरतोय उस्मान पटेल. तर फरदीन काझी आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करेल. सनी मात्र या ठिकाणी धुरा दरम्यान पुन्हा एकदा सनी 2 या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये मारण्याचा माणस आणि 2 धावांना चुकता मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती.
तिसरं षटक मार्गस्थ या ठिकाणी सनी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येताना फरदीन आणि उस्मानची जोडी सलामी आली. अजूनही तंबूत या ठिकाणी एकही गडी परतला नाहीये, परंतु नक्कीच या दोघांची 6च्या 6 षटकं खेळण्याचा मानस असेल आणि जर हे दोन खेळाडू 6च्या 6 षटकं या खेळपट्टीवरती राहत आहेत तर मात्र नक्कीच एक चांगली सन्मानजनक टोटल आपल्याला पाहायला मिळेल. पण नक्कीच सनी दमखम ठेवतात. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिले गेले काही सत्र अतिशय सुंदर गोलंदाजीने क्रिकेट नगरीत खूप चांगलं प्रदर्शन झालंय सनी यांचं. या ठिकाणी चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिड ऑन रिजन मधून येतोय. पहिला धक्का पहिला गडीगारात फरदीनच्या रूपात. डीजे प्लीज या. बॅटच्या कडेला लागलेला हा चेंडू होता, अपरेज होती, तरी पण एक मिसटाइम स्ट्रोक म्हणू शकत होतो. मिडल केला गेला नाही आणि सुरेखरित्या या ठिकाणी कुठलीही चूक नाही. मिड ऑन रिझन मधून थोडं स्टेप आउट करत या ठिकाणी झेल अतिशय सुरेखरित्या. पहिला गडी नक्कीच फरदीनच्या रूपात गारद होतोय. उस्मान याची साथ सध्याला सोडतोय, तरी अतिशय सुरेख कमबॅक केलंय सनी याने. पहिलाच गडी या ठिकाणी आपल्या सांघिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या या षटकात मिळवतोय. अजूनही 4 चेंडू या ठिकाणी येणं शिल्लक. नवीन फलंदाज रिप्लेस करेल फरदीनला, तो म्हणजे भूषण. एक अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी पाहतोय. गेल्या काही सत्रामध्ये अतिशय सुरेख क्रिकेट खेळलं गेलंय आणि नक्कीच वर्णी लागले. सचिन भाऊ 11 या संघात त्याची 1 डाऊन म्हणून या ठिकाणी इनॅक्टिव्ह सामना करेल सनी याचा तिसरा चेंडूचा. भूषण रेडी फॉर सनी. या ठिकाणी हवेत चेंडू मिस्टम स्ट्रोक आहे का? स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सनी मात्र विकेट क्रमांक 2 या ठिकाणी हासिल करतोय. डीजे प्लीज. पाहिलं बघा रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतो, जर ऑफसाईडला पिच होणारा हा चेंडू अक्रॉस द बॅट मिड ऑन रिजन मध्ये मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत आणि आपल्या स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल घेतोय सनी. बॅक टू बॅक 2 या ठिकाणी विकेट्स पतन होत आहे आणि सनी याला मिळतंय. सनी ऑन हॅट्रिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो सनीसाठी. काय हॅट्रिक भेटेल का? काय करताय काय बिघडताय? लाईव्ह अपडेट या ठिकाणी पूर्णपणे मिळतात. सह्याद्री क्रीडा संकुलाच्या यंग बॉयज क्रिकेट क्लब सवडे प्रेझेंट्स आमदार शेखर निकम चषक 2023 मध्ये. भूषण याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आशिष. आशिष एक मातब्बर खेळाडू. आता मात्र उस्मान याची साथ देण्यासाठी. उस्मानला तसे चेंडू खेळण्याची संधी कमी मिळाली, पण जेव्हा जेव्हा मिळाले तो एक षटकार देखील आपण पाहिलाय. अतिशय सुंदर स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून पाहिला. सनी ऑन हॅट्रिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खेळून काढण्याचा मानस होता. ऑफस्टम्पला पिच झाल्यानंतर मात्र थोडासा बाहेर जाताना बाहेर घेऊन गेला चेंडू. हॅट्रिक मात्र या ठिकाणी हुकते, परंतु यश मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. सनी आपलं नक्कीच हे षटक तिसरं सांघिक षटक मात्र अतिशय सुंदर सुरेखरित्या हाताळतोय आणि धावसंख्येला लगाम या मागच्या 3 चेंडूमध्ये नक्कीच घालण्यामध्ये यश आले. धावसंख्या रोखून पूर्णपणे 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज आशिष सामना करेल सनी याचा. या ठिकाणी क्रॉस द बॅट घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. काय झेल होऊ शकतो का? बट एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र पूर्णपणे सपशील फेल्ड होतोय आणि नक्कीच थोडंसं नाराजी या ठिकाणी. मोठा झेल होता, मोठा फटका होता, मोठा फलंदाज होता. जर लागला असता गळाला तर नक्कीच ही मॅच होती की कॅच होती हे येणारा वेळ आपल्याला दर्शवून देईल. पण तुर्तास या ठिकाणी 1 धाव नक्कीच मिळते. धावफलक जाऊन पोहोचते 22-2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईकला असेल मागच्या चेंडूवरती 6व्या चेंडूवरती षटकार मारणारा आपल्या सर्वांचा लाडका उस्मान पटेल.
पुन्हा एकदा सनी आता आपल्याच या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा उस्मान. काय सनी आणि उस्मान मधल्या बॅटलमधनं उस्मान जिंकतोय की सनी रोखता येते का उस्मान नावाचं वादळ. सनी पुन्हा एकदा सज्ज. 2 विकेटच्या या ठिकाणी नक्कीच कांद्यावरती स्टार लागलेले आहेत. या ठिकाणी मात्र जज केला हा आउट स्विंग होणारा चेंडू थोडा जास्त बाहेर होतो हे हेरलं आणि नक्कीच त्याला दाद देते पंचांची अवांतर चेंडूच्या रूपात. धावफलक एका धावेने नक्कीच पुढे सरकणार जाऊन पोहोचतंय ते 23 या आकड्यावरती. नक्कीच सल्ला मसला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विकेट मोठी आहे, फलंदाज मोठा आहे, प्रेशर मोठा आहे, मॅच मोठी आहे आणि नक्कीच नाव मोठं आहे. आमदार शेखर निकम चषक 2023 अतिशय मानाचा हा चषक कोण घेऊन जाणार त्याचं हे द्वंद्व युद्ध या ठिकाणी आपण पाहतोय. सनी पुन्हा एकदा सज्ज. थोडासा रनअप या ठिकाणी वाढताना दिसलं नक्कीच. पुन्हा एकदा सुंदर चेंडूची सांगता सुंदर अतिशय या ठिकाणी ऑफस्टंपला सोडून बाहेर जाणारा चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी नक्कीच पूर्ण होतोय. 3 षटकं संपतात. 3 षटकांती धावांची या ठिकाणी 23 आकड्यावरती मजल मारली गेली 2 गाड्यांच्या मोबदल्यात. लकी ड्रॉचा दुसरा सोडत आपल्या हातामध्ये आलेला आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण या बॉक्स मधून चिठ्ठ्या हलवून एक 15 LED बल्ब या ठिकाणी आपण सोडत काढलेले आहे. मी नाव आणि तिकीट क्रमांक वाचतोय. पावती क्रमांक 3623 निकेश दिंडे. 865 संस्कृती सावंत. 865 संस्कृती सावंत. 985 सतीश सावर्डेकर. 985 सतीश सावर्डेकर. 1961 अमोल खांबे. 1961 अमोल खांबे. 1103 बबन जाधव. 1103 बबन जाधव. 1839 चिरंजीव भंडारी. 1839 चिरंजीव भंडारी. अमित उकारडे. अमित उकारडे. तिकीट क्रमांक इथे नीटसा दिसत नाहीये पण मोबाईल नंबर आहे. साची सावर्डेकर. 995 साची सावर्डेकर. 511 सतीश निर्मळ. 511 सतीश निर्मळ. 945 प्रणाली पिरधनकर. 945 प्रणाली पिरधनकर. 845 शुभम कदम. 845 शुभम कदम. 1130 गुड्डू सावंत. 1130 गुड्डू सावंत. 875 दिलीप बुदर. 875 दिलीप बुदर. 875 929 शुभदा शेलार. 929 शुभदा शेलार. 1902 राहुल सावंत. 1902 राहुल सावंत. ज्यांची नावं आपण वाचलीत त्या विजेत्यांनी तिकीट घेऊन यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. थँक्यू देवराज दादा. यापूर्वी आपण आवाज ऐकत होतो तो आदित्य घाग ज्याने अतिशय चांगले समालोचन केलं. धन्यवाद आदित्य. पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे. यावेळी चेंडू हा सीमारेषा पार षटकार. छोटा तीर वार करे गंभीर. ब्यूटीफुल स्ट्रोक. घुमरट गेंदबाजी कर रहे तुषार. कमाल का स्ट्रोक था जिसकी जरूरत थी इस वक्त बल्लेबाजी करने वाले टीम के लिए. यस. यानंतर आपण जी सोडत बघणार आहोत त्याच्यामध्ये 15 टॉर्च हे यासाठी आपली ही सोडत असणार आहे. 15 टॉर्च. पाहूया कोणाचं नशीब खुलतंय. पुन्हा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लेक्साच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न दिसतोय. रोखले उस्मानने. नक्कीच उस्मानला या विकेटचं महत्व माहिती आहे. रहीम सही बोले. इनकी तरफ से उस्मान अगर 3 छक्के जड़ते तो वह 2000 का इनाम रहेगा. और बीच मैदान पर अगर देखें तो अच्छा मुकाबला है. सचिन भाऊ 11 टीम एक तगड़ी टीम है. श्रीराम देवली के पास भी देखें तो बहुत बड़े खिलाड़ी अनुराग मोहिते, शरद पारके, विकी मुंडे, ओंकार पोकड़े, दत्ता पवार, संतोष पाटे, अमित तांबे, सनीप कस्बे, विकी पुजारी, गौरव घुमरट, आशीष प्रधान. तो एक तरफ उस्मान आपके पास स्क्रीन पर
जो बल्लेबाजी करने को तैयार। आशीष कनौजिया ने खूबसूरत स्ट्रोक जड़ा था ऑन साइड पर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, उड़ाया आसमान की तरफ, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, खिलाड़ी है लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने। दर्शन स्ट्रोक, शानदार सिक्सर। मनचा हा दुसरा षटकार, दुसऱ्या षटकाराचे 200 रुपये जमा झालेले आहेत. दत्तात्रय तेटामे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक षटकाराला 100 रुपये. येस देवादा, उस्मानसाठी बक्षिसांची खैरात नक्कीच असणार आहे. आपण हे जे प्रेक्षक वर्ग पाहतोय, हा प्रेक्षक वर्ग उस्मानला पाहायला आलाय. उस्मान सोबत असलेलं फरदीन, त्याचे सर्व सहकारी जे सचिन 11 संघाकडून खेळताना आपल्याला दिसत आहेत, तर त्यांच्या समोर खेळणारा श्रीराम नेवळी हा संघ, हा देखील इतकाच ताकदवान. संदेश पार्टे आणि त्याचे सर्व सहकारी हे आपल्याला या संघाकडून खेळताना दिसत आहेत. उस्मानची बॅट, इन फॉर्म प्लेयर उस्मान. प्रशांत सर. नक्कीच तुषार, खूप फॅन फॉलोइंग आहे या फलंदाजाचं. खूप काही सांगेन या फलंदाजाबद्दल. क्या बात है, क्या बात है। यू जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, खोल दिया अपने पंख, जमाना से उड़ान देखता है। गगनचुंबी या फलंदाजाला म्हटलं असतं रायगड का टायगर. थँक्यू डीजे. या दरम्यान आपल्या ताई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. युगंधरा ताई राजे शिर्के आणि त्यांच्यासोबत प्रकाश राजे शिर्के सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर, आपलं यंग बॉयज क्रिकेट क्लब सावडेतर्फे हार्दिक स्वागत. ताई, आपलं देखील स्वागत. आपणा दोघांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. 4 ओवर का खेल, 4 ओवर में रन संख्या 42। बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला दोनों टीमों के लिए। श्रीराम नेवली और सचिन बाबू 11 फिलहाल इस मुकाबले के आता बाद मारलेल्या षटकारासाठी गणेश सावडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. रहीम सही बोले इनकी तरफ से लगातार 3 चौकों के लिए तेटाम्यांचे 300 रुपये जमा झाले. 3 षटकारांचे 300 रुपये. उस्मान के लिए रहीम सही बोले इनकी तरफ से 2000 का इनाम है। लगातार 3 चौके आएंगे तो बिल्कुल 2000 का इनाम। विकी पुजारी इस पर गेंदबाजी करने के तैयार। 5वें ओवर का खेल, आशीष कनौजिया बीच मैदान पर। फलंदाजांसाठी बक्षिसांची खैरात आहे. षटकार बरोबरच हाफ सेंचुरी म्हणजे अर्ध षटकासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. अच्छा स्ट्रोक ऑन सर पर, खिलाड़ी मौजूद है। ओ, छोड़ दिया कैच। आशीष कनौजिया को यहाँ जीवनदान मिला है। थोड़ा सा आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे। या पुढील जो ड्रॉ आहे तो पब्लिक मधून काढला गेलेला आहे. आमचे सतीश सावडेकर पब्लिक मध्ये जाऊन चिठ्ठ्या काढून आलेले आहेत. बघूया पब्लिकनी कुणाकुणाचं, कुठल्या भाग्यवानांचं नाव इथे आता काढलंय ते थोड्याच वेळात समजेल. 43 से 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाज उस्मान अगर लगातार 3 छक्के जड़ते तो रहीम व सही बोले इनकी तरफ से 2000 का इनाम। विकी पुजारी एक शातिर गेंदबाज, गेंदबाजी करने के तैयार। ये गेंद लेग स्टंप की तरफ है, पीछे अगर देखें तो विकेट कीपर बीट में, फाइनल के खिलाड़ी बीट में, गेंद वाइड बॉल, 4 रन, चौका, 5 रन मिलेंगे तोहफे के तौर पर। बल्बचा सोडत काढली होती. आता आपण 15 चार्जिंगच्या बॅटऱ्यांची सोडत काढलेली आहे. पब्लिक मधून 15 बॅटरी चार्जिंगचे सोडत. पाहूया कोण भाग्यवान विजेते आहेत, थोड्याच वेळात समजेल. येस, आज आपण ही खास सोडत ठेवली होती. गेले 4-5 दिवस आपण यासाठी कुपन्स दिले गेले होते आणि त्याची सोडत आज आपण पाहतोय. पाहूया कोणाकोणाचं नशीब कशा कशामध्ये आज आपल्याला उघडताना दिसतंय. पुन्हा एकदा त्या दिशेने गोलंदाजी, अकुटवे चेंडू हवेत, सीमारेषा पार, षटकार. उस्मान ऑन फायर. 400 तेटांब्यांचे 400. चिलवान यांच्याकडून 1000 कृपया सर्वांना विनंती आहे, सलग आपण- 2 षटकार 1000 रुपये. ये दृश्य भी देखिए, ये दृश्य भी देखिए। सेल्फी निकालने वाले एक बार फिर हमारे दर्शक आप देख सकते हैं, वो उस्मान का था सेल्फी। क्या Yes. बात है, 3 छक्के। येस, या मॅच नंतर उस्मान सोबत आपल्या सर्वांना सेल्फी काढायला मिळणार आहे. कृपया प्लीज सहकार्य करा. नक्कीच आपण सर्वजण फॅन आहात, आम्हाला आदर आहे या गोष्टीचा. आपण सहकार्य करा. उस्मानवर असलेलं हे प्रेम प्रेक्षकांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच प्रकारची फलंदाजी. उस्मान ऑन फायर, सावर्डा
ऐतिहासिक मैदान सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे. और ऑफ स्टंप के बाहर गेंद. चेंडू जातोय ऑफसेटच्या दिशेने. चेंडू स्वैर अवांतर धाव. और खास करके 3 छक्के आने के बाद रहीम सही बोले, उनकी टीम मैदान के अंदर आई थी, सेल्फी निकाला और 2000 का इनाम मिलता हुआ उस्मान को. क्या बात है, पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे हैं. नक्कीच नक्कीच. आणि प्रशांत सर तुम्हालाही माहिती आहे, तुषार तुला माहिती आहे की नाही कल्पना नाही, पण उस्मान उत्कृष्ट क्रिकेटर बरोबर एक अतिशय चांगला माणूस सुद्धा आहे. मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेत अनेक सामाजिक कार्य तो करत असतो. बिल्कुल बिल्कुल सही. इस वक्त विकी अपनी बॉलिंग मार पर तैयार. अच्छी गेंद थी ब्रॉकल में, ये बहुत बढ़िया गेंद आंसर पर खेलते हुए 1 रन मुकम्मल किया. दूसरे के एक बार फिर पलटने वाले हैं. बिल्कुल 2 रन मुकम्मल करेंगे. विकेट के बीच अच्छी दौड़ सुपर रनिंग बिटवीन द विकेट्स. और खास करके सुपर में चषक पिछला साल आप देखिए तो क्या कमाल का एक बार फिर प्रदर्शन किया था इन्होंने. और कितने दर्शक आए थे दौड़ के मैदान के अंदर. उसके बाद में वापस के खास करके रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी की बात करें तो अभिजीत सर कितने लोग इनके पीछे आते थे. थाउजंड्स ऑफ फॅन्स. प्रचंड फॅन फॉलोइंग असलेला हा फलंदाज आहे. उत्कृष्ट क्रिकेटर आहे, चांगला माणूस आहे आणि अतिशय शांतपणे तेवढाच घातक, तेवढाच स्फोटक. 8 गेंदों में 27 पर खेल रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए बल्लेबाज सफल हुए हैं. लेकिन वो गाना है ना अभी हमारे डीजे ने बजाया है, वो बुलाती है मगर जाने का नहीं. सफल हुए हैं तो वाइड देने का नहीं. फिलहाल सफल हुए हैं तो गेंदबाज को बिल्कुल मौका. देखिए यहाँ दर्शक दीर्घा से आवाज आई है. उस्मानसाठी इथं पारितोषिक आले. शेवटच्या चेंडूवर जर षटकार मारला तर महेंद्र तेटंबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. स्कोर की बात करते 57 2 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर. और सीधे बल्ले से बहुत खूबसूरती के साथ, ये कोई सवाल नहीं जवाब है. और ये खूबसूरत स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज उस्मान ने कहा टेनिस क्रिकेट के हम नवाब है. ब्यूटीफुल स्ट्रोक, तालियां बजने वाली हैं. उस्मान का बल्ला बोल खेळतोय आपण, क्रिकेट खेळतोय. प्लीज. उस्मान का बल्ला बोल रहा है. 10 गेंदों में 33 रन बनाए हैं. क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. और मैं सबसे अच्छी बात आपको बताना चाहूंगा, उस्मान शानदार बल्लेबाजी तो कर रहे हैं. प्रेशर इस वक्त बिल्कुल आता हुआ. देखिए ये दर्शक दीर्घा में दर्शक कहां कहां जा रहे हैं. दत्तात्रय तेटंबे यांच्याकडून आतापर्यंत 500 रुपयाचं पारितोषिक गेले. प्रत्येक षटकाराला 100. गणेश सरांकडून देखील या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. इस वक्त अगर देखें तो बहुत अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉल की तरफ जा रही है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत शानदार सिक्सर. साठी नूर अडरेकर यांच्याकडून समाप्त. उस्मान बीच मैदान पर खेल रहे हैं. 39 पर 11 गेंदों का सामना किया है. क्या बेहतरीन बल्लेबाजी. जो गेंदबाजों को दिखाते आसमान उनका नाम है उस्मान. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है बीच मैदान पर उस्मान ने. उस्मानसाठी एक सुवर्ण संधी आहे. या मैदानावरती यंग बॉयज क्रिकेट क्लब कडून जो फलंदाज शतकी खेळी करेल त्याला 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अर्धशतक होण्यासाठी केवळ 11 धावा फक्त उस्मानला करायच्या आहेत. जर त्याने हा 11 धावांचा पल्ला गाठला म्हणजेच 50 धावांची अर्धशतकाची खेळी केली तर त्याला यंग बॉयज क्रिकेट क्लब कडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उस्मानसाठी. अतिशय सुंदर खेळी, क्रीडा रसिकांचं मनोरंजन केले ते या उस्माननं. डोळ्याचे पारणे फेडणारी फलंदाजी. वाह क्या बात आहे. येस देवराज दादा. एकूण धावसंख्या झाले 69 आणि यापैकी 11 चेंडूंवरती 39 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय उस्मान. नक्कीच अर्धशतक लगावण्याची संधी उस्मानसाठी असणार आहे. या मैदानावरची या वर्षातली पहिलं अर्धशतक झळकावतोय का पाहूया. उस्मान पटेल कालपासून या मैदानावरती हाच फॉर्म आपण शोधताना दिसला होता. आज मात्र फॉर्म सापडलाय आणि ते पण कोणत्या मॅचमध्ये. सेमीफायनल आमदार शेखर निकम चषक 2023चा दुसरा सेमीफायनलचा सामना आणि यामध्ये श्रीराम नेवरी समोर अतिशय उत्तम फलंदाजी उस्मान पटेलची आणि त्याला साथ देणार आहे तो आशीष कनौजिया. फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त बल्लेबाजी करने का तैयार. आशीष प्रधान गेंदबाजी करेंगे. कम बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की पहली गेंद
छोटी गेंद थी, अच्छा स्ट्रोक नहीं है, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद जाती है फाइनल क्षेत्र पर, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। उस्मान ने मना किया है, अगर लगातार 5 छक्के जड़ते तो रहीम सही बोले इनकी तरफ से उस्मान के लिए 5,000 का इनाम। और देवराज जी एक अर्धशतक के लिए कितना इनाम है? 5,000 रुपये यंग बॉयज क्रिकेट क्लब कडून। क्या बात है, तो बिल्कुल इस वक्त गेंदबाजों के लिए विकेट की सख्त जरूरत है, दबाव बनता हुआ और लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा करने का मौका है। इससे पहले इन्होंने कर दिया है, अभी इन्होंने 2 छक्के जड़े हैं और क्या बल्लेबाजी, पावरफुल बल्लेबाजी। अर्धषटकासाठी रफिक शेठ चिलवान यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक। गेंदबाजी करने की गेंदबाज तैयार, ये अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। आशीष की कोशिश रंग लाती हुई, टप्पा खाने के बाद घुमाव था, गेंद को ऑनसाइड पर उछालना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। फिलहाल स्कोर की बात कर तो टोटल बन गया है 70 रन 2 विकेट के नुकसान पर, ओवर निर्णायक प्रगति पर है। और बल्लेबाज उस्मान की बात करें तो शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। फिलहाल स्कोर है उनका 39, 12 गेंदों का सामना किया है। छोटी गेंद थी, लेग ब्रेक धीमी रफ्तार की आंसर पर खेलते हुए डीप मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, आशीष कनौजिया नहीं भाग रहे हैं, इसका मतलब ये अपना विकेट सैक्रिफाइस करेंगे, लेकिन फिलहाल विकेट की सख्त जरूरत है इस मुकाबले में आज श्री राम नेवली टीम के लिए। बॅट्समन नेम अमित, नवीन फलंदाज मैदानात जातोय अमित। अजून फक्त 10 धावा आणि 10,000 रुपये मिळणार आहेत उस्मानला। यंग बॉयज क्रिकेट क्लब कडून 5,000 आणि रफिक शेठ चिलवान यांच्याकडून देखील 5,000, अर्धशतकासाठी 5,000। बघूया बढ़ती का नाम जिंदगी, कुछ भी कम नहीं होने वाला। एकूण धावसंख्या 71, वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतोय उस्मान पटेल। पाहूया काय घडतंय या चेंडूवरती। चांगला फटका होता, परंतु 2 घोषित स्वरूपांच्या धावा मिळणार आहेत। चेंडू मला वाटतं प्रेक्षकाच्या डोक्यावर पडलाय। या षटकातील शेवटच्या चेंडूवर देखील जर षटकार मारला तरी 200 रुपये महेंद्र तेटामे यांच्याकडून जमा आहेत। आशीष प्रधान अपने बोलिंग मार्ग पर तैयार, उस्मान ऑन स्ट्राइक। इस ओवर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। टाळ्यांचा आवाज जोरदार होऊन जाऊ दे उस्मानसाठी। मैदानात उस्मान बरस इस पर अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, फ्लाइटेड गेंद थी, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, फंबल में दूसरा रन लेने की कोशिश, थ्रो आ रहा है, बहुत खतरा। अंपायर क्या कहेंगे? विश्वनाथ विश्वनाथ के चेहरे पर मुस्कुराहट है। थर्ड अंपायर का इशारा। हा नंतरचा निर्णय आहे, परंतु पंच या ठिकाणी बिझी होतील, तिसरे पंच। उस्मानची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा चुपून करायचा, टाळ्यांचा आवाज येतो। टाळ्या होतात, खणखणीत टाळ्या। ये बात है उस्मान भाई, वेल प्लेड, वेल प्लेड। उस्मानची आपलातून खेळी, फक्त आता प्रश्न असेल तो आउट नॉट आउट। या ठिकाणी निश्चितच तिसरे पंच बिझी होत आहेत। उस्मान, क्या बैटिंग, क्या बल्लेबाजी। वेल प्लेड उस्मान भाई, वेल प्लेड। रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल ऑन फायर। क्लोज डिसीजन है। हॅलो, अप्रतिम खेळी आपण बघितली उस्मानची आणि अतिशय उत्कृष्ट स्कोर, उत्कृष्ट रन, उत्कृष्ट टोटल आपल्या संघासाठी निर्माण करण्यात यशस्वी ठरला है तो उस्मान। टोटल आपको जरूर बताएंगे, डिसीजन पेंडिंग है इसलिए रुक गए हैं। स्कोर 80 के अंदर होगा या 80 के बाहर? 80 पार करेगा या आज 80 के- उस्मान तो छा गए सह्याद्री क्रीडा संकुल पे। येस, हा. देवराज दादा थोडंसं थांबवतोय। जे बाउंड्री लाईन वरती प्रेक्षक आहेत, कृपया आपण बाउंड्री ती आतमध्ये घ्यायची आहे। येस, बाईकच्या समोर जे प्रेक्षक आहेत, बाउंड्री आपण आतमध्ये घेऊ नका प्लीज।
तुषार प्रॉब्लेम झालाय, प्रेक्षकांची संख्या इतकी आहे की आता उभं राहायला पण जागा नाही आणि बसायला पण जागा नाहीये, अशी परिस्थिती झालेली आहे. एवढी प्रचंड संख्या आपण प्रेक्षकांची पाहतो आहे. येस, हे यश आहे यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डेचं. हे यश आहे आमदार शेखर निकम चषक 2023चं. ICU मध्ये पेशंट असताना जसं बाहेर आपल्या नातेवाईकांची धगधग, तशीच संपूर्ण क्रीडा रसिकांच्या मनामध्ये धगधग आहे. 1 धाव आणि 10,000 रुपयाचा प्रश्न आहे. 1 धाव आणि 10,000 रुपये. आणि आपण प्रेक्षक बघू- उस्मानची 50 होणार की नाही होणार, काय वाटतंय क्रीडा रसिक तुम्हाला? होणार असेल तर जोरात आवाज द्या. उजव्या बाजूला प्रेक्षक गॅलरी मधनं आवाज येऊ द्या. बघूया तुमचा आवाज किती आहे. माझा आवाज मोठा की तुमचा आवाज? बघूया. बोला गणपती बाप्पा मोरया. अत्यंत महत्वाचा मॅच, सेमीफायनलचा मॅच आहे आणि बॅट्समॅन अंपायरचा निर्णय बघूया काय येतोय. डिसिजन येतोय आपल्याकडे. येस, डिसिजन येतोय. आपल्या स्क्रीनवरती पहा. आता तर पंच पण खूप हुशार आहेत. त्यांनी सांगितलं स्क्रीनवरती पहा काय घडलेलं आहे. नक्कीच, कारण अतिशय एक्साइटमेंट आहे या सगळ्या डिसिजन. 10,000चा प्रश्न पण आहे. प्रश्न 10,000चा नाहीये, प्रश्न आउट की नॉट आउट ह्याचा आहे. पण out- साठी 10,000 रुपये प्रत्येक मॅचला यू जिंकत असतो तो, बघू शकता. आणि आपल्या स्क्रीनवरती निश्चितच यावेळेला बघितलं तर इज नॉट आउट. उस्मानचं अर्धशतक वा, पूर्ण वा. झालेलं आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. 10,000 रुपयाचं पारितोषिक. उस्माननं अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. आता उस्मानकडे बॅट नाही हा प्रॉब्लेम आहे, तो मैदानामध्ये गेलेला आहे. उस्मान भाई, एक विनंती आहे, पब्लिक कडे स्क्रीनवरती आपण घेऊया उस्मान हात वरती करा. एकदा टाळ्यांचा गजर उस्मानसाठी होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग, रन बनाने के मौके होते हैं 1000. अर्धशतक नहीं आता बार बार और 50 रनों की पारी. क्या कमाल की पारी है. क्रीडा रसिकांची मन जिंकली उस्मान भाई, क्या बात है. हा हा, तुम्ही जसा धमाका केला तसा मी जातोय आणि दुसरा धमाका करतोय या ठिकाणी. तिसरा धमाका 15 चार्जिंगच्या बॅटऱ्यांचा धमाका इथे करतोय. Yes. चला कान टवकारा इकडे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. देवराजजी थोडस थांबवतोय. गणेश सावडेकर सर प्लीज, खेळपट्टीवरती लाईन मारणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी अंपायर्सचा कॉल आलाय आपल्याला. 82 धाबांचं आव्हान आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मनोज सावंत. मॅचचा दुसरा पडाव. डीजे मास्टर या अत्यंत महत्त्वाचा मॅच. तिसरा धमाका चार्जिंगच्या बॅटऱ्या 15. 1032 पालकर सतीश, 1032 पालकर सतीश. 866 अभिषेक निर्मळ, 866 अभिषेक निर्मळ. 861 उद्धव साळवी, 861 उद्धव साळवी. 1514 आराध्या, 1514 आराध्या. 537 देवराजजी थोडस थांबवतोय. मनोज प्लीज. मन्या मनोज सावंत माईकशी संपर्क साधा. मनोज सावंत माईकशी संपर्क साधा. घनश्याम तिरपणकर, सुरेश सूर्यवंशी. प्रतीक खांबे 1505, प्रतीक खांबे 1505. भुवड डी वाय भुवड 1040. मुकुंद नरोटे 47. अन्विता कातकर 1517, अन्विता कातकर 1517. इर्शाद उमेद 17. पूर्वा निकम 1910, 1807 रामचंद्र मोरे 1807 रामचंद्र मोरे. 839 सुरेश सुर्वे, 839 सुरेश सुर्वे. आणि 1215 सचिन पाकळे, 1215 सचिन पाकळे. असा हा धमाका इथे तिसरा धमाका झालाय. थोड्याच वेळात आपल्याला चौथा धमाका इथे ऐकायला मिळेल. तोपर्यंत मी जातो ओव्हर टू आदवडे. शुक्रिया सर, बहुत ही बेहतरपूर्ण ये मुकाबला और कुछ देर के लिए बिल्कुल खेल रुका हुआ है. प्रेक्षकांना विनंती, हात जोडून विनंती आहे. आपले चिपळूणचे प्रेक्षक आहेत, कोकणातले प्रेक्षक आहेत, कुठल्याच संघाला आपला त्रास होणार नाही.
आणि कुठल्या संघाचं नुकसान होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. त्यामुळे सीमा रेखा यांच्या जवळ येऊ नका. तुम्हाला सीमारेखेपासून थोडंसं लांब राहायचं प्लीज प्लीज. संस्कृति सावंत विकी मुंडे फिलहाल बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए. एक तरफ दत्ता पवार, तुषार, बहुत महत्वपूर्ण मैच. दत्ता पवार फॉर्म में खिलाड़ी है, पृथ्वीराज चषक में अच्छा प्रदर्शन. और 4 दिन पहले शेरू लोहार और एक तरफ दत्ता पवार, दोनों ने कमाल की बल्लेबाजी की. दोनों ने अर्धशतक बनाए थे, लेकिन उसके बावजूद अगर देखें तो दत्ता पवार ने जो अर्धशतक बनाया था उसकी कीमत थी 20,000 रुपए का इनाम उनको मिला था पुण्यनगरी में. नक्कीच प्रशांत सर, तेवढ्याच ताकदीचा हा संघ श्रीराम निवळी. हा संघ श्रीराम निवळी संघाच्या फलंदाजांकडून देखील तीच अपेक्षा. श्रीराम निवळी संघ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय ते गौरव सुर्वे यांच्या माध्यमातून हा संघ आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी आता सलग 3रं वर्ष प्रशांत सर की उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला हा संघ श्रीराम निवळी संघ. नक्कीच श्रीराम निवळी संघाने पहिल्या दिवशी म्हणजेच आपण पाहिलं तर त्यांच्या पहिल्या दिवशी म्हणजे आपल्या कालच्या दिवशी कमाल केली होती. 1 रन्सचा सामना त्यांनी डिफेंड करून दाखवला होता. आता मात्र आव्हान मोठं आहे, नक्कीच संघ देखील मोठा आहे. पाहूया काय कामगिरी करणार आहे श्रीराम निवळी हा संघ. तत्पूर्वी जातो मी देवराज गरगटे यांच्याकडे. देवराजजी, आपलं आत्ताची जी सोडत होती ती पूर्ण झाली असेल असं मला वाटतंय. 15 आपण ज्या बॅटरीज डिक्लेअर केल्या होत्या. यंग बॉयज क्रिकेट क्लब सबडे प्रेसिडेंट आमदार शेखर निकम चषक 2023 सेमीफाइनल का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं श्रीराम निवली और सचिन भाऊ 11 के बीच. और जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो लक्ष्य रहेगा फिलहाल 80 के पार. 82 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. प्रशांत जी बोलिए. सचिन भाऊ 11 हा संघ नेमका कोणत्या व्यवस्थापनाखाली खेळतोय आपण जरा माहिती सांगितली तर फार बरं होईल. सचिन शेठचा इथे फोन आलेला आहे, आपण ह्या टीम बद्दल थोडंसं विस्तृत करून सांगा. सचिन शेठ पाकळे आणि केतनजी पवार ही जी आपल्या यंग बॉयची राम लक्ष्मणाची जोडी आहे. आपले यंग बॉयचे जे सक्रिय सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून ही टीम स्पॉन्सर आहे. सचिन पाकळे, पिंट्या शेठ पाकळे अर्थात केतनजी पवार यांच्या माध्यमातून ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पॅकर आहेत, ओनर आहेत, संघ मालक आहेत. येस, नक्कीच प्रशांत. आणि यंग बॉईज क्रिकेट क्लब असेल, शेखर निकम युवा मंच असेल, अतिशय समर्थपणे हे 2 मित्र ज्यांचा उल्लेख तुम्ही राम लक्ष्मणाची जोडी केला, अनेक वर्ष ही धुराई सांभाळतायत. सावर्डा, चिपळूण या पट्ट्यामध्ये कितीतरी मित्र त्यांनी जोडलेले आहेत. आणि शेखर सरांनी असेच सगळे मित्र जोडून मग ही आपली घोडदौड सुरू केली आहे. आणि हा आवाका महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे. 32वं वर्ष आहे, 32nd इयर. अभिजित सर, कोकणातली सर्वात जुनी स्पर्धा आहे. नक्कीच. आणि मगाशी मी सगळ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सची यादी वाचून दाखवली की जी स्वतः हे सगळे क्रिकेटर सावर्ड्यामध्ये आलेत, येऊन गेलेत. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याची संकल्पना यंग बॉयज क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला. सावर्ड्यासारख्या ठिकाणी प्रकाश ज्योतातली स्पर्धा भरवणं हे सोपं नाही आहे. इथे असलेल्या फॅसिलिटीज, बाकी सगळ्या व्यवस्था आणि काय काय करायला लागतं प्रशांत सर आपल्याला तर माहिती आहे. आपण गेली 9 वर्ष एक स्पर्धा करतोय, पण या ठिकाणी या छोट्याशा गावामध्ये अशी भव्य दिव्य स्पर्धा करणं हे सोपं नाही. आणि हे नक्कीच शिवधनुष्य पेललेलं आहे शेखर सरांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी. शेखर निकम युवा मंच असेल, यंग बॉयज क्रिकेट क्लब असेल, पिंटा शेठ पाकळे असतील, केतन पवार असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील. हॅट्स ऑफ टू यू. आशीष अपने बॉलिंग मार्फत ज्ञान ओ पैरों की तरफ गेंद है, स्क्वेयर की तरफ खेलते हुए. इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. जवाबी हमला, गेंद बॉलिंग के बाहर, सिक्सर. दुसऱ्या बाजूला इथे पॅव्हेलियन मध्ये सुद्धा बक्षिसांचा धमाका आहे. नक्कीच देवराजी, आपण मगाशी म्हटलं श्रीराम निवळी संघ नेहमी कमाल करत आलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये काय कमाल करणार आहे पाहूया. गौरव सुर्वे सांगतायत की नक्कीच सामना आम्ही जिंकणार आहोत, पण समोरचा तितक्याच ताकदीचा संघ सचिन भाऊ 11 संघ. पाहूया काय कामगिरी करतोय.
रुक थोडासा गए अडथळा. तुषार, गेंदबाज रुक गए. बहुत ही बेहतरीन मुकाबला है. पहली गेंद पर खूबसूरत छक्का आया, पैरू की तरफ गेंद थी, लाइन से थोड़ा सा भटकते हुए इसका फायदा विकी मुंडे ने उठाया. गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार, राइट ओवर द विकेट. ये अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टफ के बाहर जाते भी अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेल पाए हैं. तुषार पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर बिंदी है. येस, एक तेरी एक मेरी, त्या प्रकारची ही गोलंदाजी आपण पाहतोय. चांगला कमबॅक म्हणता येईल या गोलंदाजाचा यावेळी. क्या बात है, अतिशय चांगली गोलंदाजी. बॅटच्या काही पट्ट्यात आलेलं नाही. पहिल्या चेंडूत षटकार नक्कीच मारला होता, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय, काय गोलंदाजी केली आहे, आज प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे. फलंदाज परभणी गोलंदाज मेजवानी असणार आहे, मेजवानी. जी Yes. मेजवानी फूड कोर्ट मध्ये ती तुम्हाला इथे मैदानात दिसेल. ये बात सुंदर खेळून काढलाय. 2 घोषित स्वरूपाच्या धावा नक्कीच मिळणार आहेत. हे खरं क्रिकेट आहे प्रशांत सर, हे खरं क्रिकेट आहे. केवळ षटकार चौकाराने क्रिकेट चालत नाही, तर 2 आपल्याला धावा जमवायचे, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं, आणि त्याचा प्रत्येक शेवटच्या चेंडूवरती आला होता. त्याच रनिंगमुळे ती 50 कमावली उस्मान पटेल मैदानावरती. बिल्कुल आपने सही कहा. गेंदबाजी करने गेंदबाज आशीष तैयार, और अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया गया था. पहली गेंद पर सिक्सर और उसके बाद में लगातार बिंदी गेंदें आ रही है. तो सर आप सही फरमा रहे हैं, अगर बड़ा स्ट्रोक आपने खेला है तो स्ट्राइक रोटेट करने की भी जरूरत है. बेहतरीन गेंदबाजी आशीष द्वारा, अच्छा कमबैक किया. पहली गेंद लेग स्टंप के प्रति नियंत्रण नहीं था, उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया था. टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद, आखिरी गेंद पर बिंदी. पहले ओवर का खेल, पहले ओवर में फिलहाल स्कोर की बात करें तो 8 रन बगैर किसी नुकसान के श्रीराम निमली और सचिन भाऊ 11 के बीच तगड़ा मुकाबला चल रहा है. पहले ओवर की कहानी समाप्त. रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के. आमदार शेखर निकम चषक 2023. क्या जबरदस्त मुकाबला है अभिजीत सर. पहली गेंद पर छक्का आने के बाद अच्छा कमबैक किया था गेंदबाज आशीष ने. आशीष की कोशिश बिल्कुल रंग लाती भी, जिनके बारे में मैंने चर्चा की वो दत्ता पवार. पृथ्वीराज चषक में इनका बल्ला बोला था, बहुत बेहतरीन बल्लेबाज हैं. अभी फिलहाल प्रशांत मालस्कर, जिनका टूर्नामेंट 3 दिन पहले समाप्त हुआ. उड़ा आसमान की तरफ दत्ता, ये दत्ता है, ये डीपी है, ये डेंजर है. डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, शानदार स्ट्रोक, सिक्सर. षटकार होता. सेकंड इनिंग मधल्या दुसऱ्या ओव्हरच्या पण पहिल्या बॉलवरती षटकार आहे, जो आलाय दत्ता पवार, डीपी, डेंजरस पवार. ब्लड प्रेशर बढ़ाने वाले खिलाड़ी डीपी, ये होते सामने तो एक बार फिर ब्लड प्रेशर बढ़ता है, दबाव विपक्ष टीम के ऊपर बढ़ता है. वो खिलाड़ी दत्ता पवार. इस बार भी उड़ाया स्क्वायरली की तरफ, पीछे वैसे कोई खिलाड़ी नहीं है. गेंद बाउंड्री की तरफ जाती भी, और ये 4 रन. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है. भूषण गोले, अभिमन्यु बिचारे हमारे साथ जुड़े हुए, इस टूर्नामेंट के दास्तान अपने कलमों से लिखते हुए. एक तरफ हमारे अपडेटर सर्वेश बहुत अच्छी जानकारी दे रहे. एक अच्छा मुकाबला बीच मैदान पर. भूषण तैयार है गेंदबाजी करने के लिए. स्ट्राइक रेंज पर दत्ता पवार, कदमों का इस्तेमाल किया, हवा में गेंदें पॉइंट क्षेत्र में जा रही है. 2 रन मनोज सावंत 2 रन आपको जरूर मिलेंगे. 2 रनों का स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 20 रन बगैर किसी नुकसान के. इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से, जवाब भी हमला.
और तुषार सर बीच मैदान पर मुकाबला कर देंगे तो दूसरे ओवर का खेल चल रहा है। भूषण गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइक करने पर दत्ता। दत्ता अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। तुषार डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटेगा, मजा आएगा। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, ऑफ टफ के बाहर थी, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था। तुषार दोनों बल्लेबाजों की बात, दोनों खिलाड़ियों की मैं बात कर रहा हूं, दत्ता और भूषण। लेदर बॉल का अनुभव है। गेंदबाज की बात करें तो लेदर बॉल का अनुभव, बल्लेबाज दत्ता की बात करें तो लेदर बॉल का अनुभव, और दोनों खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं बीच मैदान पर। अब जाकर स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 20 रन। ओ नहीं अच्छी तरह से खेल पाए, बल्ला जमीन पर लगा और बिल्कुल बैट और पैर के बीच जो फासला था उसको चीरती हुई गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, उस्मान की तरफ चली गई है। आप देख रहे हैं आमदार शेखर निकम चषक 2023 दर्शकों से खचाखच बड़ा स्टेडियम। पिछले एक महीने में 3 बड़े टूर्नामेंट हुए, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी, अभी फिलहाल खासदार चषक, आज आप देख रहे हैं आमदार शेखर निकम चषक 2023। दर्शकों ने सर पर उठाया है टूर्नामेंट को। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस गेंद को खेल दिया था मैदान क्षेत्र में, फर्दी ने गेंद को फील्ड किया तो वो अच्छा कमबैक किया भूषण ने। और पहले ओवर की कहानी दूसरे ओवर की कहानी बिल्कुल बराबर की है। बड़े स्ट्रोक आते हैं, उसके बाद में आखिर के जो सत्र होता है एक बार फिर वहां कमबैक करते हैं। 2 ओवर का खेल, रन संख्या 10 के अवसर से 20 रन मगर किसी नुकसान के। अभी भी आपके पास 24 गेंदें हैं और जीतने के लिए 62 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। सांस्कृतिक क्षेत्राचं अर्थात कलाकारांचं हक्काचं घर शेखर निकम सर। फिलहाल आशीष अपनी बॉलिंग मार्फत तैयार, स्ट्राइकर अपने बल्लेबाज की बात करते हो बल्लेबाजी करने के लिए तैयार है इस वक्त विकी मुंडे। विकी मुंडे 8 पर खेल रहे हैं। दत्ता पवार की बात करें तो 12 पर बल्लेबाजी करते हुए, रन संख्या 20 रन, गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार आशीष। पकाने के बाद ऑफ के बाहर जाते भी गेंद ऑन साइड पर, ओ ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद इनके बस सर को लगी और उसके बाद में चली गई पॉइंट क्षेत्र में। 2 रन बिल्कुल मिलेंगे, 2 रनों के साथ रन संख्या 22 रन। यंग बॉयज क्रिकेट क्लब साबरडे प्रेजेंट आमदार शेखर निकम चषक 2023 का ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसका पता आज ही चलने वाला है। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। काउ कॉर्नर पर गेंद को फील्ड किया गया। विकी मुंडे अब दूसरे छोर की तरफ आते हुए, दत्ता पवार इनफॉर्म खिलाड़ी है। एक तरफ आशीष का यह दूसरा ओवर, एक 6 आने के बाद अच्छा कमबैक किया था। रन संख्या फिलहाल 23 रन, चेसिंग टारगेट ऑफ 82 रन। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, बहुत अच्छी तरह से इस बार गेंदबाजी करते हुए गेंदबाज और डायरेक्ट हिट लगा था तो दत्ता पवार को स्ट्राइक जरूर मिलेगा। रन संख्या 25 रन। पहले विकेट के लिए एक बहुत बड़ी साझेदारी बीच मैदान पर लेग बाय का इशारा करते हुए विश्वनाथ। आशीष अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हुए, फील्डिंग की जमामंडी की। इस वक्त एक खिलाड़ी आप देख रहे हैं स्लिप में, उसके साथ गली, एक कवर पर खिलाड़ी बिल्कुल अब पॉइंट की तरफ चला गया। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर पर कोई नहीं है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, डिस्क के लेग पर खिलाड़ी है और एक खिलाड़ी फाइनल क्षेत्र पर। आशीष अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, दत्ता ऑन स्ट्राइक, स्कोर 25 रन। थोड़ा सा धीमा हुआ है इस ओवर में। अच्छी गेंदबाजी आशीष द्वारा, उड़ाया आसमान की तरफ, आगे द टर्न। खेल ताश का हो या जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। मैक धमाका चालू आहे। चौथा धमाका इथं माझ्या समोर आलेला आहे। 1932 विशाल भंडारी पॉवर बँक धमाका आणि तिकडे 5वा धमाका करण्यासाठी सतीश सावर्डेकर आणि सोबत साई प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ कुपनची विजेते, भाग्यवान विजेते काढण्यासाठी बॉक्स घेऊन प्रेक्षकांमध्ये गेलेत आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खाऊ गल्लीकडे रवाना झालेले आहेत। पॉवर बँक साठी आपण इथे नंबर आलेत 1932 विशाल भंडारी, 2407 विशाल बाईत, 1850 सतीश घाग,
1850 सतीश घाग, 1921 रुपेश इंगळे, ऑनसेट पर खेलते हुए टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद के नीचे खिलाड़ी, अरे क्या तो नहीं होगा। दत्ता पवार बीच मैदान पर डटे हुए अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए। काबिलियत है इस खिलाड़ी के अंदर, सक्षम खिलाड़ी, प्रतिभाशाली खिलाड़ी, इनफॉर्म 1921 खिलाड़ी। रुपेश इंगवले स्कोर की बात करें तो आणि 524 प्रणय गोरे मोरे, प्रणय मोरे। लकी ड्रॉ का धमाका भी चल रहा है, बल्लेबाजों का धमाका भी बीच मैदान पर। तुषार हमारे साथ जुड़े हुए इस गेम के बाद, बिल्कुल मैं तुषार आपकी तरफ आऊंगा। 33 पर रन जैसे टारगेट ऑफ 82 रन, 6 ओवर का मैच। दर्शक काफी संख्या में मौजूद, दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम, दूधिया रोशनी में यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। इस ओवर की अगली गेंद हवा में ऊपर बहुत दूर, गेंद के नीचे खिलाड़ी और गेंद बाउंड्री के बाहर। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर। डोक्यावर धक्के बसतायत. लकी ड्रॉच्या सोबतच फलंदाज सुद्धा आपले धमाकेदार फलंदाजी इथे दाखवतायत. स्फोटक केळी आपल्याला बघायला मिळते आणि देवराजसाठीच हे गाणं लागलं होतं, देवा रे देवा देवा. आनंद घेतोय आपण. शेखर निकम चषक, आमदार शेखर निकम चषक 2023-32 वर्ष 32वे पर्व. टीम मीटिंग समोर आपण बघू शकताय. स्ट्रॅटर्जी बदलायला पाहिजे. नक्कीच अभिजित दादा. डेंजरस पवार 18 चेंडू 43 धावांची गरज. 18 चेंडू 43 धावांची गरज. पाहूया काय घडतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. दुसरा सेमीफायनलचा मुकाबला श्रीराम निवळी वर्सेस सचिन भाऊ 11 आणि या दरम्यान एकूण धावसंख्या जमली होती सुरुवातीला ती 81-82 धावांचं आव्हान ठेवलंय. 82 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत जमवलेत 3 षटकांमध्ये 39 धावा आणि 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. पाहूया काय घडतंय या उर्वरित 18 चेंडूंवरती. नक्कीच सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. दोन्ही खेळाडू सलामीला आलेले अजूनही मैदानात आणि चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. भूषण गोळे आलाय वैतिकोट्यातलं दुसरं संघामार्फतचं 4थं षटक घेऊन. भूषण चांगली गोलंदाजी होती, बॅटच्या काही पट्ट्यात आले नाही. चेंडू मला वाटतं नो बॉल घोषित केलेला आहे आणि नो बॉल आहे म्हणजे देखिए गेंद एक बार फिर बहुत आगे डालने की कोशिश, ओवर स्टेप करते हुए भूषण गोले और अब जाकर मजा आएगा. अब अक्षय का जो हाथ है ना वो सर के ऊपर से घूमने वाला. अगर नो बॉल है, आमदार शेखर निकम चषक 2023, पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा बीच मैदान पर बल्लेबाज के लिए. विकी मुंडे और दत्ता पवार. तुषार, ये गेंद बहुत महत्वपूर्ण रहेगी. भूषण गोले अपनी बॉलिंग मार्फत तैयार. राइट अप ओवर द विकेट. ऑन सेट पर खेलते हुए खूबसूरती के साथ आउट या नॉट आउट, क्या हुआ देखने वाली बात है. ये क्या कर रहे थे कुछ समझ में नहीं आ रहा. बिल्कुल क्या पीछे उनका पैर लगा था इसलिए रुक गए थे. नो बॉल है, ये भूल गए. फ्री हिट है. मैंने कहा था कि पिक्चर सुपर हिट है, अगली गेंद फ्री हिट है. दिमाग की बत्ती को नहीं जला पाए. उनको पता चला तब तक एक बार फिर खिलाड़ियों ने अपना काम कर दिया था. ये अपने आप को एक बार फिर कुछ समझ में नहीं आती. विकी मुंडे के चेहरे पर एक बार फिर देखिए वो निराशा है. बहुत बड़ी गलती. और विकेट चाहिए तो भी विकेट बिल्कुल मिलता बा. विकेट गिरता बा, मधुर संगीत बसता बा. गॉम. भूषण गोले अपने बॉलिंग मार्फत तैयार. ये देखिए क्या हुआ था, इनका पैर बिल्कुल लगा, यहां इनकी निगाहें गई और उसके बाद में लगा कि हमारा काम हो गया तमाम. और उसके बाद में वो जाता भागे. प्रकाश राजेशिर्के सर, आपलं मनपूर्वक स्वागत. अनुराग मोहिते कप्तान मैदान के अंदर. त्यानंतर
काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे। बीच मैदान पर अगर देखें तो वह विकेट गिरने के बाद भूषण गोले चढ़कर गेंदबाजी करेंगे। अनुराग मोहिते बहुत ही आक्रामक बल्लेबाज है, दे दनादन बल्लेबाजी करना पसंद करते हैं। सन्मान्य दिलीप सावंत आपलं देखील स्वागत। मी अमोलजी आपणास विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा, स्वागत करावा। व्यासपीठावर इतर देखील अनेक मान्यवर चिपळूण आलेले आमचे सन्मान्य मनोज जाधव माजी नगरसेवक, त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले। स्कोर की बात करें तो 41 रन 1 विकेट के नुकसान पर 15 के 2 का खेल है। 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सावर्डेकर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नगरसेवक मनोज जाधव त्याचबरोबर त्यांच्या सोबत अब हमें गेंदे में स्टंप चौके, खिलाड़ी बहुत दूर, कम से कम 2 रन लेने की कोशिश हो सकती है। अनुराग को बिल्कुल भागना पड़ेगा और अच्छा थ्रो था, बहुत ही बेहतरीन थ्रो था, डायरेक्ट हिट करने की कोशिश भूषण गोले द्वारा। इस वक्त अगर देखें तो प्रेशर बल्लेबाजों की तरफ जाता है। गेंदों की बात करें तो गेंद शेष कुल मिलाकर 14 गेंदों में जीतने के लिए चाहिए अब 39 रन। प्रेशर बन रहा है तुषार, फिलहाल आप देख सकते हैं बल्लेबाजों के ऊपर। 14 चेंडू 39 धावांची गरज। प्रशांत सर, आपण बघतोय हा दुसरा सेमीफायनलचा मुकाबला आणि याच्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची स्थिती होती त्याच प्रकारची ही दुसऱ्या सामन्यामध्ये। यावेळी चेंडू चांगला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय लेक्साच्या दिशेने। एकदा तर नक्कीच मी ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रोखलंय केवळ एका धावेवरती डायरेक्ट चेंडू। प्रशांत सर, देखिए यहाँ से आपको वो डबल सिंगल लेना बहुत जरूरी है। क्या गेंद इस वक्त अंपायर देखना चाहते हैं? इस वक्त अगर देखे तो क्या सतीश सावडेकर बीमर है या नहीं वो पाचवा देखना धमाका चाहेंगे। घेऊन लवकरात लवकर व्यासपीठाकडे चला। सतीश सावडेकर आपण 5वा धमाका घेऊन व्यासपीठाकडे चला, लोक आपली वाट बघत आहेत। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2023 आपण सह्याद्री क्रीडा संकुलावर आता उपस्थित आहात आणि हे सह्याद्री क्रीडा संकुल संपूर्ण क्रीडा संकुल अतिशय सुसज्ज आणि अतिशय नीटनेटकं असं सजवलंय आणि हे 8 टॉवर जे आपल्या समोर दिसतात आणि या 8 टॉवर खाली प्रथमच ही स्पर्धा खेळवली जाते। हे संपूर्ण श्रेय जे जातं ते आमचे राज मंडप डेकोरेटरचे विजय कुवळेकर। मी विनंती करेन विजय शेठ, आपण जवळपास कुठे असाल तर व्यासपीठावर या। नक्कीच आपण जो दिलेला शब्द आहे तो पाळलात आणि अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण मोलाचं सहकार्य केलं। विजय शेठ, आपण जर इथे जवळपास असाल तर व्यासपीठावर या। त्याचबरोबर हे जे बॅनर्स लावलेले दिसतात, वेगवेगळे स्पॉन्सर्स आहेत, वेगवेगळे आमचे सभासद आहेत, त्यामध्ये या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज आपण इथे यशस्वी करतोय आणि पंचक्रोशीतील क्रीडा रसिकांना ही मुंबईच्या खेळाडूंची फलंदाजी, गोलंदाजी आणि अप्रतिम अशी फटकेबाजी आपणास पाहावयास मिळते। दरम्यान 5वा धमाका इथे येतोय, बघूया काय घेऊन येत आहेत। 5वा धमाका मला वाटतं 5 थर्मास आणि 5 डिनर सेट। पुन्हा एकदा भूषण, यावेळी चेंडू बॅटच्या काही पट्ट्यात तितकासा आला नव्हता, परंतु धकललाय तो। 2 घोषित स्वरूपाच्या धावा मिळणार आहेत। या 2 धावांची धावसंख्येत बदल, एकूण धावसंख्या होती ती 46। 12 चेंडू आणि 36 धावांची गरज, 12 चेंडू 36 धावांची गरज। असा गेलो आणि असा परत आलो, तोपर्यंत डीजे प्लीज। मॅजिक बॉक्स घेऊन आलेत, पाहूया कोणाला काय मिळणार आहे या बॉक्स मधून। आलेत ते फुटकोड करून, गणेश सावडेकर सर सांगतात ते आलेत फुटकोड करून। पाहूया काय करून आली आहेत आणि काय घेऊन आली आहेत। दोन्ही गोष्टी झालेल्या दिसतात। 12 गेंदों का खेल, 36 रनों की जरूरत है। गणेश तेटे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे प्रेसिडेंट आमदार शेखर निकम चषक 2023। क्या कमाल का मैच है ये, बेहतरीन मुकाबला।
पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी. आमदार शेखर निकम चषक 2023 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा शेवटचा पडाव. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. गणेश तेटे फिलहाल अपनी बोलिंग मार्फत तैयार. अनुराग मोहिते इस वक्त स्ट्राइक रेंज पर. एनबी ट्रॉफी में जबरदस्त प्रदर्शन करने वाले बल्लेबाज अनुराग मोहिते. ऑफ्टर के बाहर गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. भूषण ने गेंद को रोक लिया है. एक रन लेने का अवसर सिंगल के साथ अब अनुराग मोहिते नौ स्ट्राइक रेंज की तरफ आए. दत्ता पवार इस वक्त स्ट्राइक रेंज पर है. बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, खास करके मामूल से बिलोंग करते हैं खिलाड़ी. बहुत महत्वपूर्ण एक बार फिर रोल अभी तक अदा किया है. आपके पास गेंदों की बात कर तो गेंदे शेष कुल मिलाकर 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 11 गेंदे 35. ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी. ज्यादा आगे आए थे. टप्पा खाने के बाद ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे. इस वक्त अगर देखें तो हर तरह का स्ट्रोक खेल सकते बल्लेबाज दत्ता पवार. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी है. 10 गेंदों का खेल, 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बेहतरीन मुकाबला. आने वाली ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण रहेगी, खास करके श्री राम देवली टीम के लिए. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही थी, लेकिन फरदीन ये उड़ता हुआ पंछी है. इस साल इनका जो प्रदर्शन है वो बिल्कुल जबरदस्त है. कॉन्फिडेंस 7वें आसमान पर. छलांग लगा के गेंद को रोक लिया था. सबको लगा कि वो गाना आएगा, उड़ी उड़ी जाए, लेकिन वो गाना नहीं आया. बहुत बढ़िया फील्डिंग हुई है इस वक्त फरदीन काजी द्वारा. आपके पास गेंदे शेष 9 गेंदों में जीतने के लिए 34 रनों की जरूरत. बल्लेबाज अनुराग मोहिते ऑन स्ट्राइक. सचिन भाऊ 11 और श्री राम देवली के बीच मुकाबला. कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है. गणेश तेटे इस गेंद को खेलने की कोई कोशिश नहीं है. व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट बॉल के लिए बिल्कुल रिव्यू नहीं है. आपको एक बार फिर ऑन फील्ड अंपायर के साथ ही जाना पड़ेगा. उस्मान ने कहा भाई ठीक है चलिए दोबारा ही गेंद डाली है, ये बेहतर है. इसीलिए उस्मान जाने जाते हैं. ज्यादा विवाद में कभी भी नहीं फंसते. स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाते. जैसे कि इससे पहले अभिजीत गुरबेले साहब ने एक अच्छी बात बताई थी. अब चक्कर 9 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है. बहुत बड़ा मुकाबला है. आने वाली 3 गेंदों पर बड़े स्ट्रोक खेलने का प्रयास बल्लेबाज करेंगे. अब गेंद मिस्टर चौक है. कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच. अनुराग बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग. अनुराग डिपार्ट. प्रशांत नेहमीच आपण वेगवेगळ्या टुर्नामेंट्सला जातो तेव्हा पण चर्चा करत असतो. 2 चांगले चेंडू मॅचचा रिझल्ट बदलू शकतात आणि 2 खराब चेंडू सुद्धा रिझल्ट बदलू शकतात. त्यापैकी 2 चांगले चेंडू मात्र आपण बघितले. एक विकेट मिळाले अनुरागच्या स्वरूपात बाद झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डेंजरस पवार, दत्ता पवार मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. गरज आहे स्फोटक फलंदाजीची, गरज आहे चौकार षटकारांची. बिल्कुल अपनी सही कहा. बीच मैदान पर गणेश तेटे जो है अच्छी गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाजों के सामने. ओंकार बीच मैदान पर आए, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी. और अब ओंकार के ऊपर पूरा दारोमदार गणेश तेटे. ओ ये फुल टॉस गेंद थी. इसके ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने की जरूरत थी. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. 1 रन आपको जरूर मिलेगा. 7 गेंदे और जीतने के लिए चाहिए और 32 रन. प्रेशर अभी भी अगर देखें तो पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर. प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है. पाकिट पैसा ना हो तो पाकिट बेकार है. और छक्का चौका ना हो तो क्रिकेट बेकार है. बड़ी स्ट्रोक की जरूरत है फिलहाल बल्लेबाजों को. कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया है. इसका मतलब आखिरी 6 गेंदों का खेल, 30 रनों की जरूरत है. इस ओवर में गणेश जेटे ने क्या जबरदस्त गेंदबाजी की है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा है सचिन भाऊ 11 टीम के लिए. और दूसरी तरफ से श्रीराम के लिए बिल्कुल अब खतरे की घंटी बज रही है. 6 गेंदे और 30 रनों की जरूरत.
अतिशय सुंदर गेले 2 दिवस घोरपडे साऊंड यांच्या माध्यमातून आपण सुंदर सुंदर डीजेची गाणी ऐकत आहात आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते घोरपडे साऊंड अतिशय सुंदर. मी घोरपडे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दरम्यान इथे 5वा आणि 6वा धमाका माझ्या हातामध्ये आलेला आहे. ब्रेक के बाद सुमित आउटी फिलहाल बीच मैदान पर आए. देवराज शुक्रिया, क्योंकि आपको भी पता है 6 गेंदें 30 चाहिए. अगर आने वाले 2 गेंदों पर प्रहार हो जाएंगे तो मैच में मजा आएगा. ये 2 गेंदें मेरे हिसाब से बहुत महत्वपूर्ण रहेगी. सुमित आउटे एक फेमस खिलाड़ी है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं. इस ओवर की पहली गेंद सुमित की, पहली गेंद अच्छी है. ओपन एकता क्रिकेट टूर्नामेंट भिलाड़, उसमें उस टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन किया था, खास करके गेंदबाज सुमित आउटे ने. पहली गेंद पर अगर देखें तो कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास. 5 गेंदें 30. अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा तो सेमीफाइनल के मुकाबले मजा आएगा. बड़े स्ट्रोक की मांग हो रही है. तब तक को मौका नहीं मिल रहा, नॉस्ट्रा करेन पर है. ये गेंद बहुत बढ़िया थी. टप्पा खाने के बाद बिल्कुल मिडिल इलेक्शन से छाती में गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेल दिया. 4 गेंदों का खेल, 29 रनों की जरूरत है. चारों ओर सन्नाटा है. इसकी वजह है आज गेंदबाजों ने पिछले 2 ओवर की अगर कहानी देखें तो बल्लेबाजों को खामोश रखा है. दत्ता को ज्यादा मौका नहीं मिला. स्पर्धेमध्ये जर हॅट्रिक कुणीही कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर शाहरुख शाह यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सुमित आउटी अपनी बॉलिंग पर तैयार है. ओवर 2 विकेट. ओ इसीलिए मुझे लग रहा था कि दत्ता को मौका देना चाहिए था. ओंकार खुद हमला करने के लिए गए, इसका कुछ फायदा नहीं हुआ. छक्का तो आया लेकिन आते आते मोहतरमा बहुत देर कर दी है. घाती षटकार आपण बघितलं. झाली असती प्रशांत सर. मैं समझ सकता कि पहली गेंद पर सिंगल भी आता तो भी चल सकता था, डेफिनेटली क्योंकि दत्ता स्ट्राइकर इनकी तरफ आते. 17 गेंद में 38 रन इन्होंने बनाए हैं. दरम्यान ज्यांचा संघ मैदानात खेळतोय ते संघ मालक सचिन भाऊ, त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले सन्मान्य सिद्धू शेठ ब्रीद आणि नंदुरबार येथील SP एक्साइज SP सन्मान्य युवराज राठोड सर आणि रत्नागिरीहून आलेले आमचे मित्र मुन्ना देसाई सर, आपलं मनपूर्वक स्वागत. मी गणेश सर आपणास विनंती करेन की सन्मान्य पाहुण्यांचा आपण सन्मान करावा. 2 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है. तो इसका मतलब है कि सचिन भाऊ 11 टीम ने शिकंजा कस लिया है. इनको बिल्कुल फाइनल का टिकट मिलने वाला है, क्योंकि इस वक्त श्रीराम देवली को चमत्कार ही बचा सकता है. 2 गेंदे 23. सन्माननीय सिद्धू शेठ ब्रीद आपलं स्वागत केले जाते. गणेश सर आपणास विनंती आपण ब्रीद यांचं सन्मान आणि स्वागत करावं. 1 गेंद 23. रात का खाना पक रहा है, अगर खाना पकता है तो बिल्कुल वो खाने की सुगंध आती है. लेकिन बीच मैदान पर सचिन भाऊ 11 को जीत की सुगंध आ रही है. जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा. आखिरी गेंद है. बेहतरीन प्रदर्शन रहा गणेश देटे और सुमित आउटे का. दबाव में अच्छी गेंदबाजी उन्होंने की और उस्मान के जो बल्लेबाजी रही है पैसा वसूल. फाइन लिख पर गेंद को खेल दिया. कैप में गेंद है. टाइमिंग बढ़िया. गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ बिल्कुल जाएगी 4 रनों के लिए. चौका भी आया लेकिन बहुत देर कर दी थी. और इस मुकाबले में दत्ता पवार ने 42 रन बनाए. बेहतरीन पारी. 20 गेंदों का सामना करते हुए स्ट्राइक रेट अगर देखें तो इनका रहा है 210 का. अच्छी पारी दरम्यान है. इथे 5वा आणि 6वा धमाका माझ्या समोर आलेला आहे. लकी ड्रॉचा 5वा आणि 6वा धमाका. थर्मास 5 थर्मास, त्यापैकी पहिला आहे 36-39. 36-39 पार्थ देवळेकर. पार्थ देवळेकर 36-39. यानंतर उमेश राजेश शिर्के आपणास विनंती करतो की सन्मान्य मुन्नादादा देसाई यांचा आपण सन्मान करावा, स्वागत करावं. देवराजी थोडंसं थांबवतो. सन्मान्य आमदार शेखरजी निकम सर यांच्या कार्यालयासमोर ज्या 2 गाड्या लावण्यात आलेल्या आहेत, इर्टिगा गाडी आहे MH03 आणि 7057 आणि दुसरी जी गाडी लावली आहे MG हेक्टर, या दोन्ही गाड्यांमुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय. MG हेक्टर आणि इर्टिगा, कृपया या दोन्ही गाड्या आपण बाजूला करायच्या आहेत.
शेखरजी निकम सर यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या या दोन्ही गाड्या उस्मान जी इधर किधर आइए इधर चलिए आपको हमारे राइट साइड की तरफ आना है और मैन ऑफ द मैच का अवार्ड आपको दिया जाएगा बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दरम्यान उपांत्य फेरीचा सामना संपतोय धन्यवाद अभिनंदन विजयी संघाचं मी इथे 5वा आणि 6वा धमाका वाचतोय 5 थर्मास 3639 पार्थ देवळेकर 151 सावर्डेकर 937 बुशिरा चिलवान 937 बुशिरा चिलवान 3642 वेदांशी महाडिक 3642 वेदांशी महाडिक 924